विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर्वांचं स्वागत करतो। पहलगाम मधील अतिरेक्यांच्या हल्ल्याचा जाहीर निषेध जो आहे तो आता ठाण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय। शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते आहेत राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे हे आंदोलन जे आहे ठाण्याच्या चिंतामणी चौकामध्ये करण्यात येते। नक्की जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीर मधील पहलगामा या ठिकाणी जे आहे हिंदूंवर जो काही हल्ला जो आहे करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ आता आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये जे आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ला सहन केला जाणार नाही, पाकिस्तान मुर्दाबाद, तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा केंद्र सरकार करतंय काय, अशा पद्धतीचे जे काही फलक जे आहेत ते आंदोलनकर्त्यांच्या हातात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात। नक्की जर आपण बघितलं तर काल जे आहे एक मोठी घटना जी आहे ती जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या हिंदूंवर जे आहे जर बघितलं तर एक अतिरेकी हल्ला झालेला आहे। त्याच्यामध्ये 26 ते 27 जे काही पर्यटक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे जे आहे हल्ल्याचा जाहीर निषेध जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात येतोय। शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सदरचा निषेध जो आहे आंदोलन जे आहे ते ठाण्याच्या चिंतामणी चौकामध्ये या ठिकाणी करण्यात येतोय। ठाण्याच्या चिंतामणी चौकामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जे आहे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध जो आहे तो या ठिकाणी आपल्याला होताना प्रामुख्याने पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे हे निषेध आंदोलन जे आहे या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतंय। अरे नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की भारत माता की। अरे जाहिर निषेध, जाहिर निषेध, अरे जाहिर निषेध, जाहिर निषेध, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। अरे नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। भारत माता की भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान आपण जर बघितलं तर पुतळा जो आहे तो देखील या ठिकाणी आता जाळण्यात येणार आहे आणि पाकिस्तानचा जो आहे तो जाहीर निषेध जो आहे या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय। जर बघितलं तर पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे आणि हा निषेध जो आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नक्की जर आपण बघितलं तर आपण जम्मू काश्मीरमधील जे काही हिंदू पर्यटकांवर जो काही हल्ला झालेला आहे त्याचा निषेध जो आहे या ठिकाणी पाकिस्तानचा
झेंडा जाळून जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। बघितला तर पाकिस्तानचा झेंडा जाळून जो आहे हा अनोखा आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि जाहीर निषेध जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे नेते आहेत आणि माजी खासदार आहेत राजन विचारे यांच्या वतीने जो आहे हा निषेध आंदोलन जे आहे हे या ठिकाणी करण्यात आले। आपण जर बघितलं तर पाकिस्तानचा झेंडा जो आहे या ठिकाणी जाळून या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला। आपल्याबरोबर भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। थोडं मागे काय बात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केलेला आहे, काय सांगाल? मला वाटतं सर्वात लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये कित्येक असे हल्ले या ठिकाणी झालेले आहेत। कालच मला वाटतं दुपारी 3 वाजता या ठिकाणी पहलगाव या ठिकाणी जे काही टुरिस्ट लोक गेले होते जवळजवळ 26 लोकांना त्या ठिकाणी अमानुषपणे बेछूट गोळीबार करून त्या ठिकाणी मारले गेले। त्यामध्ये महाराष्ट्राचे 6 लोक होते, मला वाटतं डोंबिवली शहरामधले 3 जण होते, पुण्यामधला 1 जण होता आणि पनवेलमधला 1 होता। असे 6 जण महाराष्ट्रातले होते आणि एवढी मोठी ही घटना त्या ठिकाणी झाली होती। तुम्हाला माहिती असेल 10 जुलै 2017ला ज्यावेळेला अमरनाथ यात्रा या ठिकाणी सुरू झाली होती त्यावेळेला जवळजवळ 7 यात्रेकरूंवरती त्या ठिकाणी बेछूट गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये 7 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। अशाच पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर 14 फेब्रुवारी 2019ला त्या ठिकाणी पुलवामा येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ 40 सीआरपीएफचे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले 370 कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहलगाव येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला जवळजवळ 2 ते 3 हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे, तिथे सीआरपीएफचा बेस कॅम्प आहे, आर्मी आहे तिकडे। असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी 5 अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेला नाही। हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येथे या ठिकाणी जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये मशगूल होते। डोंबिवलीचे 3 नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या 3 कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते। फक्त त्यांना एकच आहे की शिवसेना कशी संपवायची, या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष फोडायचा, कार्यकर्त्यांवर ते कशा खोट्या केसेस टाकायच्या, कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल, अशा पद्धतीने आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं आलेलो आहोत। पण तरी सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त, आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले नसतील। म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। या केंद्र सरकार या ठिकाणी जे काय गृहमंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहेत यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। म्हणूनच कुठेतरी केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आता जे आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।